शिरली तवा ही मुळ काढण्यासाठी मात्र जगायला काय पाहिजे ते तर सांग. बिन किड्याचं फुल बिन निलकीच पाणी त्या जाग्याला जर बिन किड्याचं फूल आणि बिन बिडकीचं पाणी असं जर माझ्या शेवला आणलास तर माझ्या भेट मी दिलं तुला मात्र त्या जाग्याला भूमीत राहून ताना बिरापा सांगत होता या पंढरीच्या नाथाला. बोला या लागेला सांगा या लागेला काय सांगितलं होतं त्यावेळेला बिरापाने काय मागितलं. बिन बिडकीचं पाणी बिन किड्याचं फुल पाहिलं माझ्या शेवला तर दादा भेट देतो म्हणतोय. आता काय केलं मात्र त्या जायला चिंता पडली जीवाला या पंढरीच्या नाथाला. त्या सावळ्या पांडुरंगाला काय देवानं शायरी केलं मात्र त्या जायला देवा विठ्ठलाने मनाचा विचार केला. खेडा नाही ते फुल बिडकी नाही ते पाणी पाहिजे म्हणतोय. आणलं तर पाहिजे देवाला पण कुठं गावायचा आपल्याला देवा विठ्ठलानं टाळ मुरजून ठेवलं आणि ह्यो देव मात्र त्या जायला अरे निघून यो चालला जेवढं पेटायचं नाही तेवढं पिटलं. जेवढं छळायचं नाही तेवढं छळ मात्र त्याला याला दादा बिरापा किडा नाही ते फुल बिडकी नाही ते पाणी मागतोय शेवला तरच भेट देणार म्हणतो. आता काय केलं मात्र त्याला याला देवा विठ्ठला नाही या बिरापाच्या पायात काय आता बी जाता वाट चालू लागला रे बाबा त्या ठिकाण्याला. वाट लागला देवा चालायला देवा हिंडात लागला फिरायला डमक दिसला की डमका जायला आणि बघायचं बिन किड्याचं फुलं पाणी दिसतं का त्याला याला जाईल त्या बागत बघू लागला पण किड्याशिवाय फुले या देवाला नजर पडणार त्या ठिकाणी. आता काय केलं मात्र त्याला याला तळविरी बघू लागला. तळविरीत सुद्धा बेडक्या दिसू लागल्या देवा विठ्ठलाला. बोलायला
किडा नाही ते फुलाच्या शोधासाठी देवा विठ्ठलांना वाट धरली, मार्ग चालू लागला त्या ठिकाणी. वाट लागला चालायला, वाट चालत चालत देव मात्र त्याला याला महिना बाबा ऊन लागत्यानं उन्हाच्या काळाला आणि धोपाराच्या पाऱ्याला देव जाता बी जाता समुद्र काठाला निघून गेला. आणि गेल्यानंतर मात्र त्याला याला समुद्र काठाला एका वडाच्या झाडाच्या सावलीला देव विश्रांतीसाठी थांबला. आणि थांबल्यानंतर मात्र त्याला याला भागून भागून आलेला देव विठ्ठल. देवा विठ्ठलाला रे बाबा निद्रा लागली त्या वडाच्या झाडाच्या सावलीला, रायाच्या या सावलीला, रायाच्या या सावलीला. देव झोपी गेला, रायाच्या काराला उदार या पाऱ्याला. स्वतःला जात असताना देव विठ्ठल चालून बागून शिंद्याला देवाला झोप लागली त्या वडाच्या सावलीला. वडाच्या सावलीला देव झोपला त्याला दुपार पाण्याला काय प्रकार घडला रे बाबा समुद्र काठाला. याच वडाच्या झाडावरती मात्र त्याला याला गरडाच्या जोडीची वस्ती होती. आता काय केलं मात्र त्याला याला गरडाच्या जोडीची वस्ती असताना काय घडलं त्यावेळेला गरडाची बाळ त्या झाडावर होती बाबा. पण गरडाची जोडी म्हणतेली तिथे मोती पवळ्याचा चरा चरा गेलेली होती. गेल्याने चरायला त्या चरत्या रानाला दिवस करमू लागला. दिवस कलाटीला लागला. पण काय प्रकार घडला या वडाच्या झाडाला, काय प्रकार लागला घडायला मात्र त्याला याला काळा डोंब्या बघा सरप झाड लागला बघा चढायला.
खाण्यासाठी चालला त्यांना 11 खोपी खाल्लेल्या होत्या आधी राहिलेली 12वी खोप सुद्धा खाण्यासाठी तो काळा डोंगराचं झाड खाऊ लागला तो झाड लागला या चढायला पिली खाण्यासाठी वर चालला पण लहान जीव कोया या घशानं पिली लागल्यात वरडायला अरे लहान तान्या बाळाने आगर वर्षर मांडला म्हणून ती वाल लागली रडायला त्या वडाच्या झाडाला चालून भागून आलेला देव विठ्ठल निद्राचा झालेला रे बाबा वडाच्या सावलीला पिल्ल्यांचा आवाज देवाच्या कानी पडला निजल्याला देवाला जागाले जागाले झाला देवा याला तिकडे बघतोय काय नजर पडना म्हणून सर शेवटाला मात्र देवा याला या देवा विठ्ठलानं पंढरीच्या नातानं काशीच्या साधून काय केलं मात्र देवा याला झाडावर नजर टाकली काय दिसलं त्यावेळेला काळा डोंब्या सर्प झाड गिरायला लागला येगळा त्या ठिकाणी आला झाडाला लागला
सर्पाचा विचार केला आणि ह्यो सर्प देवाला जसा पाहिला मात्र त्याला याला म्हणला गरडाची पिल्ली खाणार म्हणला सोडणार नाही. अहो या बाळांचा जीव वाचवायला पाहिजे म्हणून मावला खोड्या देवाला भंडाऱ्याच्या वाटव्या त्याला याला वाटव्यामध्ये हात घातला 14 त्या भंडारा सर्पावर टाकला काळात बंब्या सर्पाला लोटून पडला खाली धरणीला लोळून सर्प पडला मात्र त्याला याला सगळ्या लोटून सर्प खाली पडला त्यावेळी त्या पिलांचा जरा जीव भांड्यात पडला आता काय करावं मात्र त्याला याला म्हणजे आमच्या सुटका झाली आता काही वर येत नाही. अरे लहान तान्या बाळाने काय केलं रे बाबा या समुद्र काटाला काय प्रकार केला मात्र त्याला याला लाल तानिया बाळगा लाल तानिया बाळगा किती वाजले अहो उद्या कार्यक्रम आहे मालगावला मामा खरंच तुम्ही काय करायचं मामा वाजल्यात किती बघा जायला 2 तास 1.5 तास काशीच्या साधूच्या देवा विठ्ठलाच्या मांडीवर जाऊन बसली. बसल्यानंतर मात्र त्याला याला कारण कोण साधू आलाय तो साधू आला म्हणून आज आमचा जीव वाचला. म्हणून हे गरडाची बाळा देवाच्या दोन मांडी बसली त्याला याला. दिवसाचा दिवस करमून गेला. नवतीने सांजला आणि तिने सांच्या वेळेला दिवस कलाटीला लागला. आणि जी काय गरडाची जोडी मोती पवळ्याचा चारा चारा गेलेली होती आहात ती गरडाची जोडी मोती पवळ्याचा चारा आपल्या चोचीमध्ये धरून पिलास घेऊन आली आपल्या झाडा झुडा
मोती पवळ्याचा तारा आपल्या चोचीमध्ये धरून निघून आली समुद्र काठाला. आणि प्रकारे काय घडला मात्र त्याला गेला. ज्यावेळी मुख गरुडाची जोडी निघून आली वडाच्या झाडाला, बघतात तर दोन बाळ कुठे नजर पडणार. त्या घरट्याला बाला दिसनाशी झाली गेला गेला. गरुडाची जोडी चित्तागती झाली. ओहो आमच्या 12 खोपी या सरपाने खाल्या. तवा 12वी खोप खाण्यासाठी सरपालता केला गेला. ती सुद्धा खूप खाली का काय म्हणून गरुडाची जोडी चित्तागती झाली असे म्हणतात काठाला. आता काय करावं मात्र त्याला गेला. तिकडे तिकडे बघत्यात पण लाख झाली बाळ कुठे नजरेला पडणार. आता काय केलं मात्र त्याला गेला. वाईट वाटलं जीवाला, वाईट वाटलं जीवाला. कुठं रामची केली गेली. बाळ कुठे नजरला पडणार. आता काय केलं मात्र त्याला गेला. 12वी खोप सुद्धा आमची खाली का काय म्हणून चित्तागती झाली असेल. घाट मोटार झाला लागली म्हणायला. काय करावं कुठं जावावं आणि कुठं पिलाना हुडकावं त्याला गेला. अरे गरुडाच्या जोडीचा विचार चालला पण या गरुडाच्या जोडीची नजर खाली गेली धर्तरीवर त्या ठिकाण्याला. धर्तरीला लागल्या त्या बघायला. तर कोण तर साधू दिसतोय आणि साधूच्या दोन मांडीवर ते दोन बाळ त्याला गेला. गरुडाच्या जोडीने विचार केला. हो कोणतरी खाली मानव रुपये साधू आलाय आणि या साधूच्या मांडीवर ज्या ते बाळ बसल्यात तो म्हणाले आता आपण चाला खाली जाऊया. बोलायला बघायला लागेला. सांगायला बघायला काय केलं धरतीला निघून आली आणि त्या बाळासने हाका लागल्यात मारायला. अरे बाळांनो तुमच्यासाठी अंगाला मोती फोडल्याचा तारावडा खावाय का म्हणू लागले. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला गेला. याच्यासाठी योगाला देव भोया राजाला गरुडाच्या बाळाची वाता फुटली रे बाबा समुद्र काठाला. गरुडाची बाळ आपल्या आई बापाला काय लागल्यात म्हणायला. आजच्या दिवसाला तुमचा चारा पाणी नको आम्हाला आमच माय बाप त्याच वेळेला नाही हो खाणार चारा नाही हो खाणार चारा हो खाणार चारा नाही हो खाणार.
अरे बाळानो तुमच्यासाठी आणलेला मोती पावळ्याचा चारा एवढा खावायचं म्हणून एवढं म्हणल्या बरोबर बाळाच मी वाचा फुटली आई बापाला बाळ लागली म्हणायला तुमचा चारा पाणी आज आम्हाला जरी तुम्ही आम्हाला जन्म दिला असला तर आज आमचा आहे बाप तुम्ही नव मात्र त्याला याला आज आमचं टायमिंग चांगलं म्हणून आम्ही आज वाचलो म्हणली यो कोण तर साधू आला मात्र त्याला याला या साधूच्या जीवतानं आमचा जीव वाचला असं नाही तर काळ्या डोंगर सर्प आम्हाला ठेवत नव्हता आजच्या दिवसाला अशी पिल्ली लागली आई बापाला म्हणायला बोलाई गेलं आणि आई बाप काय म्हणतात मात्र त्याला याला बाळानो हो जरा खाणार नाही का नाही खाणार मात्र त्याला याला काय म्हणतात माहिती आहे का पंचायत ब्रेका अरे बाबा सांगतो ऐका तुम्हाला आणि त्या जाग्याला आज आमच्या जीवेनं वाचवलाय तवा काय कोरडा पाहिजे याला पडले बघा मात्र त्याला पुढे याला साधू इथं काय आला ह्याच्या जीवाला काय कोडाय बघा आणि ह्याच्या जीवाचं जर तुम्ही कोडं सोडवलं असाल तर आम्ही अशाला चारा पण देऊ. बोला गायाला याला गेल्या अरे बाबा आमची बाळा मोती पोळ्याचा चारा खायला येणार तवा तुला काय कोरडा पडलं सांगितलं पाहिजे आम्हाला असला कसा जीव लावला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला याला म्हणजे आज अचानक नातीला असा जीव लावला भेटलं होय 1 वर्षाची पोरगी आहे पण चुलता माहित नाही आजी माहित नाही आई माहित नाही बाबा माहित नाही आला आताची गाडी हारून वाजला की पोरगी आता पळत येते त्याला प्रेम जेव्हा बघा अरे गरडाची जोडी देवा विठ्ठलाला सांगते अरे बाबा आमच्या पोराची एवढा जीव लावलाय काय पड तुझ्या जीवाला सांगाय पाहिजे आम्हाला काय कोरडा पडला तुमच्या जीवाला आणि कसलं संकट आहे आम्हाला सांगितलं पाहिजे एवढं म्हणल्यावर तो काशीचा साधू काय लागला म्हणायला या देवा विठ्ठलाने काशीच्या साधूने काय रे सांगितलं गरडाच्या जोडीला त्या ठिकाण्याला बोलायला गेला डोल्या बोलायला
आम्ही काय कवाना पण घ्यायचं रुपये रोज काय 4 वाजले आता. तुमचं बरोबर आहे तुमचंच बरोबर आहे म्हणून सुंबया रानया मान सुंबया रानया मान सुंबया रानया मान सुंबया रान मान सुंबया रानया कुणाला माझ्या मनया कासिया दिला
Thank you.